आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेपूच्या भाजीची रेसिपी। भाजी साफ करून घेतली आहे। आता 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ आणि बारीक चिरून घेऊया। भाजी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे। आता हिला बारीक चिरून घेऊया। इथे भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे। फोडणीसाठी मिरची, लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे मी। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि भाजी खूप चविष्ट बनते। ते पातेला ठेवलेला आहे गॅसवर मी। पातेला तापल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकूया। आता आपण मिरची आणि लसूण टाकूया। टोमॅटो टाकूया। टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊया। आता आपण टोमॅटो व्यवस्थित शिजलाय। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि 1 मिनिट परतून घेऊ आपण हळद। आता आपण भाजी टाकूया। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता झाकण ठेवून 10-15 मिनिटं शिजवून घेऊया। मीठ टाकूया भाजीमध्ये। थोडं भाजीला पाणी सुटले, पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजी शिजवून घेऊया आपण। बघू शकता भाजी तयार आहे। एकदम झटपट बनते आणि खूप चविष्ट लागते। आता गॅस बंद करूया। साध्या सोप्या पद्धतीने बनणारी शेपूची भाजी खूप छान लागते। तुम्ही घरी ट्राय करू शकता। थँक यू।